आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरु गोरक्षनाथांनी एका सांसारिक माणसाला कोणता उपदेश केलेला आहे ते एका कथेतून बघणार आहोत। एकदा गुरु गोरक्षनाथ तीर्थाटन करत असता एका गावामध्ये आले। गावाबाहेर एका मारुतीचे देऊळ होते, तेथे ते थांबले। एक दोन दिवस झाल्यावर हळूहळू गावातील मंडळी नाथ महाराजांकडे येऊ लागली। प्रतिदिन येण्या जाण्यामुळे गावातील लोकांची त्यांच्याशी बरीच जवळीक निर्माण झाली। लोक त्यांना अध्यात्मविषयक शंका विचारू लागले, प्रपंचातील अडचणी सांगू लागले। तेही त्या सर्वांना योग्य उत्तरे देऊन त्यांचे समाधान करू लागले। काही वेळा ते एखाद्या विषयावर लोकांना मार्गदर्शन करून अचंबित करत असत। एके दिवशी गावातील मंडळी जमली असता नाथ त्यांना म्हणाले, बाबांनो, प्रपंचामध्ये कधीच कोणाला पूर्ण सुख मिळाले नाही, म्हणून आहे त्या परिस्थितीत समाधान टिकवण्याचा प्रयत्न करावा आणि भगवंताचे नाम घ्यावे, भगवंताची निरपेक्ष सेवा करावी, यातच खरा आनंद आहे। त्यांचे हे बोलणे ऐकून 60 वर्षाचे गृहस्थ एकदम चिडून नाथांना म्हणाले, प्रपंचामध्ये समाधानी राहावे असे सांगायला काय जाते, पण ते शक्य आहे का? माझंच बघा, माझा एक मुलगा 12 वर्षाचा आहे, त्याची अजून मुंज व्हायची आहे। दुसरा मुलगा 18 वर्षाचा आहे, त्याचे शिक्षण अर्धवट झालेले आहे। सर्वात मोठी मुलगी आहे, तिला 20 वर्ष पूर्ण झाली, तरी तिचे लग्न जमत नाही। मुलांच्या काळजीने बायको खंगत चालली आहे, तिला औषध पाणी करावे लागते। या सर्वांसाठी माझी मिळकत अपुरी पडते। अशा परिस्थितीत काळजी करू नको तर काय करू? नाथांनी त्या गृहस्थाचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले। नंतर ते हसून त्याला म्हणाले, काळजी करून प्रपंचातील प्रश्न सुटतात का? आजपर्यंत आपण काळजी करत आलात, त्याने तुमच्या समस्या दूर झाल्या का? तरी कोणतीही गोष्ट केवळ काळजीने सुटली नाही, हे कळून सुद्धा आपल्याला असे वाटत नाही की आत्तापर्यंत आली तेवढी काळजी पुरे? काळजी करण्यापेक्षा मनाचे समाधान जर टिकवले आणि चित्त भगवंताच्या नामावर केंद्रित केले तर मार्ग सापडण्याची शक्यता जास्त असते। भगवंत सर्व शक्तिमान असल्यामुळे त्याला सर्व गोष्टी शक्य आहेत। तो आपल्या भक्तांच्या मार्गातील काटे अलगद दूर करतो। यासाठी जास्तीत जास्त वेळ भगवंताचे नामस्मरण चिंतन करावे, आपला वेळ ज्यात जास्तीत जास्त घालवावा। हे सर्व ऐकल्यावर त्या गृहस्थाला आपली चूक समजली व तो नाथांना नमन करून त्यांना शरण गेला। नाथांनी आपली कृपादृष्टी त्याच्यावर टाकली व त्याला त्याच्या विवेचनातून बाहेर काढले। पुढे त्या गावात काही काळ व्यतीत करून भगवंत भक्तीची गोडी लोकात जागृत करून नाथांनी पुढे गमन केले। आता यातून शिकण्याचं तात्पर्य काय? मनाचे समाधान जर टिकवायचे असेल तर नामावर मन केंद्रित केले पाहिजे। काळजी केल्याने कुठलेही प्रश्न सुटत नाहीत, यासाठी जास्तीत जास्त वेळ नामस्मरणात घालवावा। रामकृष्ण हरी।